आणि यानंतर विधानभवन परिसरात जाऊयात, नितेश राणे बोलतात। पहिल्या दिवसापासून आम्ही एवढी भूमिका स्पष्ट केलेली की मराठा समाजाच्या बद्दलचे विषय असतील, मराठा आरक्षणाचे विषय असतील, मराठा समाजाच्या हिताचे विषय असतील, तर आम्ही सगळेचे सगळे एकत्र आहोत। म्हणजे आत्तापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किंवा अन्य भूमिकेसाठी असंख्य लोकांनी आंदोलनं केली आहेत। मराठा क्रांती मोर्चा आहे, मराठा ठोक मोर्चा आहे, छत्रपती संभाजी राजेंनी असंख्य आंदोलन आणि भूमिका घेतलेल्या आहेत आणि आता जरांगे पाटील घेत आहेत। म्हणजे काय, एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही, समजून घ्या। आणि आता जेव्हा आमच्या महायुती सरकारने 10% आरक्षण जाहीर केलेलं आहे आणि मग आता त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांची मागणी आली, तर त्याच्याबद्दल सरकार आज ना तर उद्या निर्णय घेईल ना। पण माझं म्हणणं असं आहे की काही दिवसापासून त्यांचे जे जवळचे सहकारी जी माहिती देत आहेत की आता कालचे त्यांचे जे शुभा संघटनेचे फार जवळचा सहकारी ज्यांनी कोपर्डी केसमध्ये पण त्यांच्याबरोबर होता, तर त्यांनी तर सांगितलेलं आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फार अतिशय म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांच्या अतिशय जवळचे आहेत, स्थानिक आमदारांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्यावर त्यांच्या बैठका होतात। तर त्याबद्दल म्हणजे आता काय म्हणणं, राजकारण सोडून अगर जरांगे पाटलींनी भूमिका घेतली तर आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर, समाजाच्या बरोबर आहोत, एक लक्षात घ्या। पण आता हे सरकार घाबरलं, आम्ही सागरला येतो, सागरला येणं फार लांबची गोष्ट आहे, फार लांबची गोष्ट आहे। आम्ही काल पण सांगली, आमची भिंत तिथे लागलेली आहे, ती भिंत पार पाडणं ना हे फार स्वप्नातला गोष्ट आहे। आणि एक लक्षात घ्या, मराठा समाजाशी आमची लढाई नाही, मराठा समाजाचे आम्ही लोक आहोत। पण एक व्यक्ती अगर मराठा समाजाला वेठीस धरत असेल, मराठा समाजाची बदनामी करत असेल, तर त्यावर कधीही आमचा समाज खपून घेणार नाही। त्यांच्या अवतीभोवती असलेले जे काही तरुण मुलं आहेत त्यांनाही सांगतो की उगाच्या अंगावर केसेस घेऊ नका, उद्या केसेस काढण्यासाठी मग कोणी येत नाहीत। म्हणून हे सगळे जे आंदोलनं चालू आहेत, हे सगळी जी भूमिका आहे, जे शिवाय शाप देण्याची जे हिम्मत करतायत ना, हे कोणाच्या जोरावर करतायत। आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलतायत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत। मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का, तोंडातून तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का? ह्या सगळ्याची भूमिका कधी ना कधीतरी स्पष्ट झाला पाहिजे। मराठा समाजाबरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे, ओबीसी समाजाबरोबर आहे, धनगर समाजाबरोबर आहे, हिंदू समाजातल्या प्रत्येक जातीबरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे। संजय राऊत म्हणतात की देवेंद्र फडणवीस म्हणाले बोलवता धनी कोण, तर देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला बसणार आहेत म्हणजे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलवता धनी नाहीत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। संजय राजाराम राऊतला सांगेन, रात्रीची अगर 90 थोडी उतरली असेल तर तुम्ही रात्री बेरात्री आणि कालपासून कोणाकोणाला फोन हे संजय राजाराम राऊत लावत होते ना, ह्याचे जरा कॉल रेकॉर्ड बघायला पाहिजे। सिल्वर ओकला किती फोन गेले, ह्यांच्या जरांगे पाटलांच्या आजूबाजूच्या लोकांना किती फोन गेले, या सगळ्याचा कधीतरी CDR तपास निघाला पाहिजे, जेणेकरून कळेल ही स्क्रिप्ट नेमकं कोणाची। आता काल आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय योग्य मुद्दा काढला, जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसांवरच कशाला टीका करतात, आणि जी भाषा जी टीका शरद पवार गटातले लोक सातत्याने मुद्दे काढून फडणवीस साहेबांवर बोलतायत, जी भाषा उद्धव ठाकरे सातत्याने भाषणाच्या माध्यमातून करतायत, तीच भाषा जरांगे पाटील करतायत, सेम टू सेम। म्हणजे कॉपी अँड पेस्ट केलंय की काय भाषण, म्हणजे स्क्रिप्टचा फॅक्स किंवा स्क्रिप्टचा ईमेल किंवा व्हॉट्सॲप आता कुठून येतोय हे आता लोकांना कळायला लागलेलं ना स्पष्ट, काहीतरी फरक केला पाहिजे। म्हणून राजकीय आंदोलनाला आम्ही कोणी पाठिंबा किंवा स्वागत करणार नाही। आणि जेवढे लोक आम्हा लोकांना जरांगे पाटलांचे समर्थक म्हणून फोन करतायत ना आणि विविध गोष्टी सांगतायत, काय काय घाणेरडी भाषा करतायत, त्या प्रत्येकाला सांगेन, प्रत्येकाचा नंबर आमच्याकडे आहे। मराठा समाजाचा कुठलाही सुद्धा नागरिक अशा पद्धतीचे फोन करणार नाही। तुमचे प्रत्येकाचे फोन नंबर आहे, तुमच्या प्रत्येकाचा पत्ता आमच्याकडे आहे। आज नाही तर उद्या जेव्हा पोलीस तुमच्या घरापर पत्त्यावर पोहोचतील ना, तेव्हा मग कोणी तुम्हाला वाचवायला येणार नाही, लक्षात ठेवा। स्टेटमेंट त्यांनी केलं की जरांगे पाटील म्हणतात की फडणवीस यांना निवडणुकीपूर्वी अडचणीत आणलं,
कोण बोलताय? जरांगे पाटील म्हणतात की निवडणुकीपूर्वी फडणवीस यांना आम्ही अडचणीत आणतो. जरांगे पाटलांना सांगेन, आपण आरक्षणावर बोलू, सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यावर बोलू. फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी ना 100 जन्म घ्यायला लागतील. म्हणून एवढी भूमिका मांडण्याची हिंमत कोण महाराष्ट्रामध्ये करू नये. आम्ही लोक इथे आहोत. एकेरी भाषा आणि शिवराळ भाषेचा वारंवार वापर. मला आश्चर्य वाटते एकही काल माध्यमनी जीभ घसरली, खालची पातळीची भाषा केली किंवा बीप पण साधं वाजवलं नाही का हो? ह्याच्यावर आक्षेप आहे आमच्या पत्रकार मित्रांवर आमचा. कारण आम्ही लोक काही बोललो, कोणाच्या हिताचं बोललो तर लगेच नितेश राणेची जीभ घसरली, बीप तरी वाजून दाखवतात. काल तो उठसूट आमच्या म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याला, एका आत्ताच्या उपमुख्यमंत्र्याला, एका सन्मानित नेत्याला शिव्या दिला जात आहेत. साधा बीप पण वाजवला नाही कुठल्याही चॅनलने. म्हणून उगाच फडणवीस साहेबांवर सातत्याने अरे तोच माणूस उद्या कोर्टात अगर आपला आरक्षणाची केस जेव्हा जाईल ना, फडणवीस साहेबच तिथला मोठ्यातला मोठा तज्ज्ञ वकील उभं करून आपली बाजू लावून धरणार आहेत. जी 2014 ते 19 मध्ये केली, पण नंतर त्या आलेल्या नालायक उद्धव ठाकरेला जमलं नाही ते. पण आता फडणवीस साहेबच आपली लीगल बाजू तिथे लावून धरणार आहे. हे मराठा समाजाने लक्षात ठेवावं. पोलिसांवर जी दगडफेक झाली, मी आता काय वेगळं बोललो की काय? आता समोरच उभे होता तुम्ही. पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामध्ये अरे बापरे, असं कसं झालं? अडचण झाली रे, जाऊ का? सर पोलिसांवर जो हल्ला झाला उगाच सर मेडिकल स्टोअर वरून डायपर विपर काय लहान मुलांचं जॉन्सनचं. सर पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामागे जरांगे पाटील यांचा हात असल्याचा त्यांचे सहकारी आता आरोप करू लागले. कारण का जे सहकारी त्या क्षणावेळी अंतराळी सराटीमध्ये होते, त्या आंदोलनामध्ये होते, ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा ना सगळ्यांची. जरांगे पाटलांची पण नार्को टेस्ट करा, खरं कळेल ना. उगाच आमच्या पोलिसांची बदनामी त्या निमित्ताने जी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला, पोलिसांवर अपशब्द म्हणले गेले, तर या गोष्टीची कधी ना कधीतरी चौकशी झाली पाहिजे, माहिती बाहेर आली पाहिजे. सरकारकडून जी विकास कामं आहेत ती उद्घाटन करण्यात सरकारचा वेळकाढूपणा होत आहे. आदित्य ठाकरेंनी एक सकाळी ट्विट केलं आणि दुपारी ट्विट केल्याने लगेच सरकारला जाग आली आणि जो ब्रिज आहे त्याचं उद्घाटन होत नाही. तुम्हाला बघून ते पाठीमागे गेले, वारंवार टीका करताय. ह्याच्यावर पण ट्विट करा ना जरा, ह्याच्यावर पण एक ट्विट होऊन दे. मी आली आणि मी गेली. अरे जाऊन दे रे, त्याचा आवाज फुटत नाही आणि तो काय इथे माझ्या बाजूला उभं राहणार आणि मला कमरेवर घ्यायची सवय नाही. हिंदी में जानना चाहते हैं जिस तरीके की भाषा का प्रयोग कल जरांगे पाटिल ने देवेंद्र फडणवीस से किया, क्या? देखिए जरांगे पाटिल जी को मैं कहूँगा, आप मराठा आरक्षण के बारे में बोलेंगे, मराठा समाज के हित के बारे में बोलेंगे तो हम सब समाज के साथ में. अभी तक मराठा समाज के लिए बहुत लोगों ने आंदोलन की, बहुत लोगों ने बहुत संघर्ष किया है. मराठा क्रांति मोर्चा है, मराठा ठोक मोर्चा है, हमारे नरेंद्र पाटिल जी है, हमारे छत्रपति संभाजी राजे है, हमारे उदयनराजे, बहुत लोगों ने किया है. मगर कभी किसी ने इस तरह समाज की बदनामी की नहीं. जिस तरीके से उन्होंने हमारे उप मुख्यमंत्री साहब को कल गाली दी, जो भाषा का इस्तेमाल किया ना, उसको मराठा समाज हम नहीं कहेंगे. मराठा समाज की कल बदनामी हुई है तो उस बारे में जरांगे पाटिल जी ने माफी मांगना चाहिए. एक व्यक्ति मतलब मराठा समाज नहीं है, सरकार उनके साथ में. अभी तक जितनी उन्होंने, कल हमारे मुख्यमंत्री जी का स्टेटमेंट देखा रहेगा, जितनी उन्होंने मांग की है ना, सबके ऊपर सरकार काम कर रही है. कुछ डिसीजन ले चुके हैं, 10% आरक्षण ऑलरेडी दे चुके हैं. और फिर ये बाकी का काय के लिए चाहिए फिर? मतलब सिर्फ आपको राजनीति करनी है, अपने पॉलिटिकल बॉसेस को खुश करना है, जहां से स्क्रिप्ट आ रही है उनको अगर खुश करना है ना, तो आज नहीं तो कल सच्चाई बाहर आ जाएगी. कौन स्क्रिप्ट भेज रहा है उनको मैंने नहीं बताया. उनके साथ जो उठने सोने वाले लोग हैं, अनशन करने वाले जो लोग हैं, वो कल 2-3 दिन से प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे. हर कोई बोल रहा है कि ये पवार साहब से कनेक्टेड आदमी है, हर कोई बोल रहे ये वहाँ के लोकल आमदार राजेश टोपी जी का आदमी है. तो जो सच है दूध का तो पानी का पानी होना चाहिए ना कभी. तो ये हम लोग नहीं बोल रहे. अभी उद्धव ठाकरे की भाषा ही तो वो बोल रहा है.
आज एक देवेंद्र फडणवीस जी के खिलाफ 24 घंटा कौन बोल रहे हैं? या तो शरद पवार जी का गुट बोल रहा है या तो उद्धव ठाकरे। दोनों की भाषा ही वही है। लैंग्वेज देखिए आप, मुद्दे देखिए, सारे के सारे सेम है। और शाम को ये आदमी भी सेम स्क्रिप्ट अगर पढ़ के दिखा रहा है तो उनका ही आदमी लग रहा है ये। देखिए ऐसा है, कोई भी हमारे स्टेट में अगर लॉ एंड ऑर्डर खराब कर रहा होगा, हमारा एक एक्स चीफ मिनिस्टर और सिटिंग डेप्यूटी चीफ मिनिस्टर के घर पे जाने की भाषा और मैं गाली गलौज की भाषा कर रहा होगा ना, तो ये महाराष्ट्र में सहन नहीं होना चाहिए। कुछ नहीं सहन होना चाहिए। महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर कड़क रखने का काम होना ही चाहिए, ऐसा मेरी मांग रहेगी। आपको जो कहना है वो आप टेबल पे आके बात कीजिए ना। गाली गलौज देने का अधिकार किसको है? कोई सहन नहीं करेगा इधर। सागर नहीं आए ना बंगले पे, अच्छा हुआ, वरना हम लोग खड़े आगे। हम लोग भी देख सकते क्या हुआ। हम लोग भी मराठा है, चाइनीज मॉडल नहीं है इधर, ओरिजिनल है ओरिजिनल। काय बोला? ये सागर बंगले का रास्ता बहुत दूर है बाबा, बीच में जू लगता है, समझा ना। पहले जू पास करो, फिर सागर के बारे में सोचो। 3 तारीख का अल्टीमेटम दिया है रास्ता रोको। हाँ, वो 28 तारीख का भी दिया था कि हम गांव-गांव में आंदोलन करेंगे। कोई नहीं आया बाहर। मराठा समाज को भी मालूम पड़ गया है कि हमको 10% आरक्षण मिल गया है और जो उनकी अभी की मांग है आज नहीं तो कल पूरी होगी ना। मतलब अपने पॉलिटिकल बॉसेस को खुश करने के लिए अगर ये सब तमाशा हो रहा है ना, तो उनको समझना चाहिए इसके वजह से समाज की बदनामी भी हो रही है, वो समझना चाहिए। चला ठीक आहे, आता बोलवा त्याला। तर फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील असं म्हणत असतानाच जरांगेंची नार्को टेस्ट करा म्हणजे सत्य समोर येईल अशी मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।